तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ माझ्या लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्त्वाचा असा होणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल. लक्षात घ्या. तर तुम्हाला माहितीच आहे, जो मे महिन्याचा 11वा हप्ता आहे त्याचे लाडक्या बहिणी जे आहेत ते खूप प्रतीक्षित होत्या आणि त्याच 11व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातच खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे. तर 11वा हप्ता जो आहे, जो मे महिन्याचा आहे, ह्याची जी वाट वाट पाहत होत्या बऱ्याच त्या लाडक्या बहिणी. आणि ह्यामध्ये काय झालेलं आहे, ह्या हप्त्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र देखील ठरलेल्या आहेत. त्याचे विविध कारणं देखील असू शकतात आणि विविध अटींमध्ये ते न बसल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या. तर खूप अशा बऱ्याचशा महिला आहेत, त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे 11व्या हप्त्यासाठी. तर 11वा हप्ता किती मिळणार आणि कधी मिळणार, हा खूप ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या प्रतीक्षित होत्या. तर त्या वितरणासंदर्भात एक अपडेट द्यायची होती तुम्हाला, की जो लाडक्या बहिणी माझी लाडकी बहिणी योजना, जो 11वा हप्ता आहे मे महिन्याचा, त्याचं जे वितरण आहे ते सुरू झालेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे हप्ता आहे तो वितरणास सुरुवात झालेली आहे. तर तुमच्या जर खात्यामध्ये अजूनपर्यंत जर पैसे जमा झालेले नसतील, तर पुढील 1-2 दिवसामध्ये देखील ते पैसे जमा होणार आहेत. कुठलीही काळजी करायचं कारण नाही आहे. आणि जर ते पैसे जमा झाले नाही 2-3 दिवसामध्ये, तरी ते 4-5 दिवसामध्ये देखील जमा होऊ शकतात. परंतु त्याला जर जास्तच वेळ लागला, तर तुम्ही समजून जायचं की तुम्ही अपात्र ठरलेले आहात, की ज्या अटीमध्ये तुम्ही बसलेले नसाल. किंवा बऱ्याचशा महिला मागच्या वेळेस आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्यामध्ये तब्बल 8.25 लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये बऱ्याच आपल्या लाडक्या बहिणींचा समावेश असू शकतो. लक्षात घ्या. तर काळजी करायचं कारण नाही. तर 1-2 दिवसामध्ये तुमचा जो हे आहे लाडक्या बहीण योजनेचा 11वा हप्ता मे महिन्याचा, तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेला आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता मुद्दा हा आहे की 11वा हप्ता जो आहे तो 1500 मिळणार का 2100? जसं की महायुती सरकारने सांगितलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, की आमचं सरकार आल्याच्यानंतर लाडकी बहीण योजना जी आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 ऐवजी 2100 रुपये जमा करणार आहोत. परंतु अद्याप कोणताही त्याबद्दल निर्णय झालेला नाही. आत्ता जो 11वा हप्ता आहे त्याचं वितरण 1500 रुपये एवढंच होत आहे. लक्षात घ्या. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे 11वा हप्ता. ठीक आहे. तर कोणालाही 2100 रुपयेचं वितरण अजूनपर्यंत तरी झालेलं नाही आहे. तर खूप अशी महत्त्वाची अशी अपडेट आहे आणि खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि अशीच नवीन माहिती आणि नवीन अपडेट जे आहेत ते आपण वेळोवेळी आपले शेतकरी बांधव असतील, शैक्षणिक माहिती असेल किंवा शासकीय माहिती असेल, आपण पूर्णपणे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. लक्षात घ्या. तर कुठलीही काळजी करायचे कारण नाही आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित आणि वेळोवेळी मिळत जाईल. लक्षात घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. जय महाराष्ट्र.